नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. उत्तर प्रदेश कानपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कानपूर जिल्ह्यात एका गावामध्ये एक परिवार राहत होता. 13 डिसेंबर 2024ला हा परिवार एका लग्नात जायची तयारी करत होते. 13 डिसेंबरला गावाजवळच असलेल्या गावाला त्यांना लग्नाला जायचे होते. घरचे सगळे लोक तयारी करत होते. परंतु 17 वर्षाची मुलगी होती. ती लग्नात जायला मनाई करते. घरातील लोक तिला खूप फोर्स करतात, परंतु ती मनाई करते. हा परिवार 13 तारखेला लग्नाकरता निघून जातात. घरी 17 वर्षाची मुलगी एकटी होती आणि 5 वर्षाच्या मुलीला त्यांनी तिच्याजवळ ठेवले होते. दुसऱ्या दिवशी 14 डिसेंबरला 2024ला सकाळी जवळपास 8 वाजता लग्नावरून परिवार वापस येतात. ते घराचा दरवाजा वाजवत होते, परंतु त्यांची 17 वर्षाची मुलगी दरवाजा उघडत नव्हती. खूप वेळपर्यंत दरवाजा वाजवल्यानंतर त्यांना शंका आली. त्यांनी घराचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. मुलीच्या रूमचा दरवाजा त्यांनी उघडला. ते जोरात ओरडले, कारण त्यांची 17 वर्षाची मुलगी ती 12वी क्लासची स्टुडंट होती. तिने लग्नात जायला मनाई केली होती. ती आपल्या रूममध्ये बेडवर मेलेल्या अवस्थेत पडलेली होती. घरातील लेडीज या मुलीला चेक करतात, तेव्हा त्यांना कळते की मुलीचे श्वास बंद झालेले आहे आणि थंडीमुळे तिचे शरीर अकडलेलं आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही मुलगी नग्न अवस्थेमध्ये पडलेली होती. तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. यामुळे परिवारातील लोकांचं रडणं ओरडणं सुरू झालं. यामुळे शेजारील लोक तिथे जमा होतात. कोणालाही समजलं नव्हतं नेमकं काय झालं, कारण रात्री मुलगी एकदम ठीक होती आणि रात्रभरातच असं काय झालं. शेजारील व्यक्ती पोलिसांना फोन करतो आणि पूर्ण घटनेविषयी पोलिसांना सांगतो. थोड्या वेळात कानपूर पोलीस मृत मुलीच्या घरी येते आणि तपासायला सुरुवात करतात. सुरुवातीला पोलिसांना सांगितले जाते की 13 डिसेंबर 2024ला रात्री हा परिवार लग्नाकरता जवळपासच्या गावाला गेले होते. या लग्नासाठी त्यांनी आपल्या मुलीला पण म्हटले होते. ही 17 वर्षाची मुलगी होती. ती 12वीची विद्यार्थिनी होती, परंतु काही कारणास्तव मुलीने लग्नात जाण्यास नकार दिला. यामुळे पूर्ण परिवार लग्नासाठी गेले होते, परंतु मुलीजवळ नातेवाईकांची 5 वर्षाची लहान मुलीला ठेवलं होतं. ह्या दोघी मुली सोबत राहील आणि सकाळी तर वापस यायचंच होतं. पोलिसांना सुरुवातीला एवढंच सांगण्यात आलं होतं. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात चालू ठेवली. नंतर पोलिसांना कळले की आदल्या रात्री ही मुलगी 7 वाजेपर्यंत एकदम ठीक होती. याची माहिती तिच्यासोबत 5 वर्षाची मुलगी थांबली होती. तिने पण सांगितले, 7 वाजेपर्यंत ताई ठीक होती. त्यानंतर काय झालं तिला माहीत नव्हतं, कारण ती लहान मुलगी झोपली होती. त्या मुलीचं मृत शरीर नग्न अवस्थेत मिळाले होते. या मुलीसोबत काही वाईट झालं असेल अशी शंका पोलिसांना आली. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला तिथे बोलावून घेतलं. फॉरेन्सिक टीम पूर्ण रूमची तलाशी करणे सुरू करतात. मुलीच्या रूममध्ये काही पुरावे मिळतात आणि पोलीस आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना विचारपूस करतात, परंतु याबद्दल त्यांना काहीच माहिती मिळत नाही. फॉरेन्सिक टीम सांगतात मुलीसोबत जोर जबरदस्तीचे कोणतेच निशाण मुलीच्या शरीरावर नाही. स्पष्ट झालं होतं. परंतु फॉरेन्सिक टीमला काही सबूत मिळाले होते. ते शक्तिवर्धक गोळीचे पॅकेट मिळाले. या गोळ्यांचा उपयोग आपली शारीरिक क्षमता, सेक्शुअल पॉवर वाढवण्यासाठी या गोळ्यांचा वापर केला जाते. आणि पोलिसांना कंडोमचे पॅकेट पण मिळाले. यावरून पोलीस समजून गेले मुलीचा ओळखी परिचयाचा कोणीतरी असावा. मुलीचा मित्र किंवा दोस्त असू शकतो. बॉडीला पोस्टमॉर्टम करता पाठवली जाते. ह्या सगळ्या पुराव्याच्या आधारावर आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारावर या मुलीच्या मृत्यूच्या पहिले मुलीचे प्रेमसंबंध होते हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आणि तिचे शारीरिक संबंध पण होते हे पण स्पष्ट झालं. पोलीस मुलीचे मोबाईल नंबरचे कॉल रेकॉर्डिंग काढतात. या डाटामध्ये एक नंबर मिळतो. या मुलीने लास्ट वेळी कॉल केला होता. 13 डिसेंबर 2024ला रात्रीचा लास्ट कॉल होता. 7 वाजताचा. त्या नंबरचा डिटेल काढल्यानंतर कुलदीप नावाच्या एका मुलाचा असतो. कुलदीप 20 किलोमीटर दूर नेवादा गावाचा रहिवासी असतो. पोलीस ताबडतोब त्या मुलाला गिरफ्तार करतात. त्याला विचारपूस केली जाते. सुरुवातीला मी काही केलंच नाही असं तो सांगतो. पोलिसी खाक्या दाखवतात तेव्हा तो खरं सांगतो. मागच्या 3-4 महिन्यापासून दोघं मित्र होते. दोघेही एकमेकावर प्रेम करत होते. मुलीने त्याला फोन करून सांगितले की माझ्या घरातील सगळी मंडळी लग्नाला जात आहे, तू मला भेटायला घरी येशील का. म्हणून कुलदीप 20 किलोमीटरवरून आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला होता आणि संध्याकाळी 8 वाजता तो तिच्या घरी पोचला. घरी 5 वर्षाची मुलगीही पहिलेच झोपलेली होती. त्यानंतर प्रेमी कुलदीप तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतो, परंतु इथे शारीरिक संबंध करण्याच्या अगोदर त्याने शक्तिवर्धक गोळ्याचा वापर करतो आणि याच कारणामुळे ब्लड सर्क्युलेशन जास्त होते
वय कमी होते. थंडीचे दिवस असल्यामुळे तिला जास्तच थंडी लागत होती. थंडीमुळे तिला चक्कर आले. या मुलीच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तिच्या प्रियकराने सांगितले 8 वाजतापासून तर सकाळी 3 वाजेपर्यंत त्याने आपल्या गर्लफ्रेंडला एकही कपडा घालू दिला नाही. हे ऐकून आश्चर्य वाटते, परंतु हे तेवढंच सत्य आहे. थंडी जास्त असल्यामुळे सकाळी 3:30 वाजता ही मुलगी मरण पावली. नंतर त्याने चूल पेटवून तिला गरम करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही फायदा झाला नाही. पहाटे 3:30 वाजता त्याला वाटले की हिचे हालत जास्तच खराब होत आहे. हे पाहून तो तिथून पळून गेला. तसं पाहिले तर ही मुलगी 17 वर्षाची नाबालिग मुलगी होती. कुलदीपवर रेपच्या केसवर अरेस्ट केलं. समोर त्याला जन्मठेपेची शिक्षा पण होऊ शकते. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.